बेळगाव जिल्ह्यात पिण्याच्या पाण्याची कोणतीही समस्या निर्माण होऊ नये यासाठी संबंधित अधिकाऱ्यांनी दक्षता घ्यावी असे निदर्शन नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापन विभागाचे जिल्ह्याचे पालकमंत्री सतीश जारकिहोळी यांनी दिले आहे। शनिवारी जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात आयोजित नैसर्गिक आपत्ती आढावा बैठकीच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते। पावसाळ्याला सुरुवात झाल्यामुळे सध्या पाण्याची टंचाई भासण्याची शक्यता कमी आहे। मात्र एखाद्या तालुक्यात पिण्याच्या पाण्याची समस्या निर्माण झाल्यास प्रशासनाने तातडीने त्यावर उपाययोजना कराव्यात असे त्यांनी सांगितले। जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी सांगितले की राकासकोप जलाशयात सध्या 0.4 टीएमसी पाणी उपलब्ध असून ते पिण्याच्या पाण्यासाठी पुरेसे आहे। गेल्या 3 दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे जलाशयातील पाणी साठ्यात आणखी वाढ होण्याची अपेक्षा आहे। ಒಂದೂವರೆ ಫೀಟ್ ಇನ್ಕ್ರೀಸ್ ಆಗಿದೆ ಅಂದ್ರೆ ಇನ್ನೊಂದು 10 ದಿವಸ 15 ದಿವಸ ನಮಗೆ ನೀರು ಕುಡಿಲಿಕ್ಕೆ ಅರ್ಧ ಸಿಟಿನಲ್ಲಿ ಅರ್ಧ ಭಾಗಕ್ಕೆ ನಮಗೆ ಸಿಗುತ್ತೆ। ಸದ್ಯಕ್ಕೆ 0.5 ಟಿಎಂಸಿ ಏನು ಕೆಪಾಸಿಟಿ ಇದೆ ಅದರ ಪೈಕಿ 0.04 ಟಿಎಂಸಿ ನಮ್ಮ ಕಡೆ ಈಗ ನೀರಿದೆ। ನಾವು ಪ್ರತಿ 3 ದಿವಸದಲ್ಲಿ ನಾವು ಆವರೇಜ್ ಒಂದು 2 ತಾಸು ನೀರು ಸದ್ಯಕ್ಕೆ ರೇಷನ್ ಮಾಡಿಕೊಂಡು ಎಲ್ಲ ವಾರ್ಡ್ಸ್ ನಾವು ಡಿವೈಡ್ ಮಾಡಿ ಅಷ್ಟು ಸರಬರಾಜು ಮಾಡ್ತೀವಿ। ಸಿಟಿನಲ್ಲಿ ಟೋಟಲ್ 33 ಝೋನ್ಸ್ ಇದಾವೆ ಸರ್। ಎಲ್&ಟಿ ನಮ್ಮ ಇದಾರಲ್ಲ ಇಂಜಿನಿಯರ್ಸ್, ಸೊ 33 ಝೋನ್ಸ್ ಅಲ್ಲಿ ಅವರು ಡಿವೈಡ್ ಮಾಡ್ಕೊಂಡಿದ್ದಾರೆ ಸಿಟಿ। ಅದರಲ್ಲಿ 6 ಝೋನ್ಸ್ ಕಂಪ್ಲೀಟ್ಲಿ ಆಕ್ಟಿವೇಟೆಡ್ ಝೋನ್ಸ್, ಅಂದ್ರೆ ಅಲ್ಲಿ ಎಲ್ಲ ಡಿಸ್ಟ್ರಿಬ್ಯೂಷನ್ ವರ್ಕ್ ಎಲ್ಲ ಮುಗಿದಿದೆ। रिमेनिंग 27 झोन्स ಏನಿದೆ ಅದು ಪಾರ್ಶಿಯಲಿ ಆಕ್ಟಿವೇಟೆಡ್। महापालिका आयुक्त कार्तिक एम यांनी सांगितले की मार्कंडे नदीतून शहराला नियमित पाणी पुरवठा सुरू आहे। शहरात सध्या पिण्याच्या पाण्याची कोणतीही अडचण नाही। राकासकोप जलाशयातील उपलब्ध साठा आणखी 18 दिवस पुरेल। दरम्यान गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे पाण्याचा प्रश्न पूर्णपणे मार्गी लागण्याची शक्यता आहे। ಎಲ್ಲಾದರೂ ವಾಟರ್ ಸಮಸ್ಯೆ ಇದ್ರೂ ಕೂಡ ನಮ್ದು ಟ್ಯಾಂಕರ್ ಮೂಲಕ ನಾವು ಸಪ್ಲೈ ಮಾಡ್ಕೊಂಡು ಮ್ಯಾನೇಜ್ ಮಾಡ್ತೀವಿ ಸರ್। ಇನ್ನ ರಕ್ಕಸ್ಕೊಪ್ಪದಲ್ಲಿ ನೀರಿನ ಲೆವೆಲ್ ರೈಸ್ ಆಗ್ತಿರೋದ್ರಿಂದ ನಮಗೆ ಇನ್ನ ಫರ್ದರ್ ಗುಡ್ ಇದಾಗಬಹುದು ಅಂತ ಸರ್। ತನಕ ಇದು ಮ್ಯಾನೇಜ್ ಆಗಲ್ಲ ಇದೆ ಸರ್। ಆದ್ರೆ ಇವತ್ತಿನ ಬೆಳಗ್ಗೆ ಇನ್ಫ್ಲೋ ಬಂದು ಸರ್ ಪರ್ ಡೇ ಈಗ ನಮಗೆ 53 ಎಂಎಂ ಮಳೆ ಆಗ್ತಾ ಇದೆ ಸರ್। ಇದರಲ್ಲಿ ಒಂದು ಟಿಎಂಸಿ ಲೆವೆಲ್ ಅಲ್ಲಿ ನಾವು ಹೇಳೋದಾದ್ರೆ 0.001 ಈ ಮಟ್ಟಕ್ಕೆ ರೈಸ್ ಆಗ್ತಾ ಇದೆ ಸರ್। ಹೌದು ಸರ್, ಈಗ ಜಸ್ಟ್ ಇನ್ಫ್ಲೋ ಈಗ 3 ಡೇಸ್ ಇಂದ ಸ್ಟಾರ್ಟ್ ಆಗಿದೆ ಸರ್। ಯಾಕಂದ್ರೆ ಈಗ 3 ಡೇಸ್ ಇಂದ ಆ ನೀರಿನ ಮಟ್ಟ ಕುಸಿತಾ ಇತ್ತು ಸರ್। ಈಗ ಜಸ್ಟ್ ಲಾಸ್ಟ್ 3 ಡೇಸ್ ಇಂದ 0.3%, 0.3 ಫೀಟ್, 0.2 ಫೀಟ್ ಈ ರೀತಿ ರೈಸ್ ಆಗ್ತಾ ಇದೆ। 2447 ಫೀಟ್ ಇದೆ ಸರ್। ಇದು ಹೇಗೆ ಅಂದ್ರೆ ಸರ್, ಇದು ಕೋನಿಕಲ್ ಸ್ಟ್ರಕ್ಚರ್ ಇರೋದ್ರಿಂದ ಇದರಲ್ಲಿ ಈಗ ಪ್ರೆಸೆಂಟ್ ಇಷ್ಟು ಹೈಟ್ ಇದ್ರೂ ಕೂಡ ಅದರಲ್ಲಿ ನೀರಿನ ಅವೈಲಬಿಲಿಟಿ ಬಂದು ಟಿಎಂಸಿ ನಾವು ಹೇಳೋದಾದ್ರೆ 0.0078 ಟಿಎಂಸಿ ಇದೆ ಸರ್। ಇದು 29th ಗೆ ನಾವು ತಗೊಂಡ್ರೆ 0.0047 ಟಿಎಂಸಿ ಇತ್ತು ಸರ್। ಈಗ 0.8 ಫೀಟ್ ರೈಸ್ ಆಗಿರೋದಕ್ಕೆ ನಮಗೆ 0.0078 ಆಗಿದೆ ಟಿಎಂಸಿ। ಇದ್ರದ್ದು ಟೋಟಲ್ ಕೆಪಾಸಿಟಿ ಬಂದು 0.58 ಟಿಎಂಸಿ ಸರ್। ಈ ರೀತಿ ನಮಗೆ ಈಗ ಪರ್ ಡೇ ರಕ್ಕಸ್ಕೊಪ್ಪದ ಸರ್ 0.58 ಟಿಎಂಸಿ ಸರ್। 0.58 ಟಿಎಂಸಿ ಹೌದು ಸರ್। ನಮ್ಮ ಕಡೆ ಅವೈಲೇಬಲ್ ಇರೋದು 0.07 यावेळी जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी विशेष मतदार यादी पुनरावलोकन म्हणजे SIR या मोहिमेबाबत ही माहिती दिली। 20 जून ते 29 जून या कालावधीत आवश्यक तयारी करण्यात आली असून 25 जुलै पर्यंत BLOनी घरोघरी जाऊन सर्वेक्षण पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले। बैठकीला आमदार आसिफ सेठ, विधान परिषद सदस्य चंद्रराज हट्टीवळी, बुडा अध्यक्ष लक्ष्मणराव चिंगळे, काडा अध्यक्ष युवराज कदम, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल शिंदे, जिल्हा पोलीस अधीक्षक के रामराजन, शहर पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते। अशा आणखीन अपडेटसाठी फॉलो करा व्हॉइस ऑफ फेनोग्रामला।